पिंपणेर येथील जेवापूर रस्त्यालगत बेनीराम तुकाराम खोटावदे श्री ओंकारेश्वर कृषी खाजगी मार्केटचे उद्घाटन आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार DS अहिरे, इंजिनियर अशोक सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उत्तम देसले, उपसरपंच विजय गांगुडे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, जयवंत बागड, प्रकाश पाटील, योगेश नेरकर, दिलीप बदान, संभाजी ऐराव, युसुफ सय्यद, राजेंद्र शाह, सतीश राणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। तर मान्यवरांचा सोमनाथ कोठावदे, पंढरीनाथ कोठावदे, सुभाष कोठावदे, मनोज चौधरी, नाशिर सय्यद, निलेश चौधरी, किरण कोठावदे यांसह कोठावदे व व्यापारी बांधवांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। या प्रसंगी आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार DS अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचलन BS कोठावदे यांनी केले, तर आभार पंढरीनाथ कोठावदे यांनी मानले। या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी मार्केटमध्ये शेतकरी बांधव कांदा विक्रीसाठी वाहन व बैलगाडी घेऊन दाखल झाले होते। कांदा विक्रीसाठी आलेले बैलगाडीचे विधिवत पूजन करून आमदार मंजुळाताई गावित, DS अहिरे, श्रीकृष्ण पारधी यांनी श्रीफळ वाढविले। यावेळी 6000 ते 4000 प्रति क्विंटल कांद्याला भाव देण्यात आला। हे गाव जुनी बाजारपेठ आहे, नामांकित बाजारपेठ आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या पश्चिम भागातील 42 महसुली गावांचं मध्यवर्ती ठिकाण आणि नियमित संपर्कातील ठिकाण आहे। आणि अशा ठिकाणी आता BTK ग्रुपने भव्य अशा 15 ते 20 एकर जागेवर हा उपक्रम सुरू करण्याचं उद्दिष्ट हाती घेतलेलं आहे। या ठिकाणी आज सर्व परिसर अतिशय चांगली शेती करणार असल्यामुळे बाजाराची, कृषी उत्पन्न बाजार समितीची खूप गरज होती। ती आता निश्चितच भरून निघेल। या जीवनात व्यापारी आणि शेतकरी हे दोन चाकं असतात आणि ते बरोबरीने चालले तर सर्व व्यवहार सुरळीत चालतात। व्यापाऱ्यांनाही विनंती राहील की सकाळी लवकर म्हणजे 9-10 जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत व्यापार लिलाव सुरू करावा आणि येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता बहुधा बैलगाड्या येत नाही तरी पण या ठिकाणी पाण्याची सोय होईल एवढे करावं आणि पेमेंट लवकरात लवकर कसं होईल तेही पाहावं। शेतकरी बांधव जे उपस्थित आहेत किंवा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना विनंती राहील, जरी खाजगी बाजार समिती असली तरी काहीतरी नियमावली राहील, त्या नियमांचं पालन केलं पाहिजे। गर्दी करता कामा नये, त्या नियमाचं पालन केलं तर लवकर काम आणि ते सुरळीत होईल। आज आपण व्यापारात असतील, व्यवसायात असतील तरी सुद्धा आज आपल्याला मार्केटची गरज आहे आणि सर्वच जवळपास आपण शेतकरीच वर्गातला आहोत। म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी ज्यांची आज आपण अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतो ते काम आज आपण या ठिकाणी BTK ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणून BTK ग्रुपचं प्रथम तर मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते, त्यांना लाख लाख शुभेच्छा देते, त्यांना धन्यवाद देते। मला विश्वास आहे की या ठिकाणी
हे ग्रुप म्हणजे त्यांच्या या ग्रुपमध्ये जेवढे सदस्य असतील ते सर्व सदस्य अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयी सुविधा सर्वांना ते उपलब्ध करून देतील आणि शेतकऱ्यांना योग्य तो त्यांच्या मालाला ते भाव देतील असं मला पूर्णपणे खात्री आहे। याची पूर्णपणे त्यांच्याकडं पूर्ण विश्वास आहे आणि त्याचा पूर्णपणे त्यांना अभ्यास असल्यामुळे आमच्यासारख्यांनी त्यांना काय सांगावं, म्हणून ते नक्कीच ह्या सर्व मार्केटसाठी आपल्याला सगळ्यांना ते चांगले मालाला भाव देतील असं मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते। या ठिकाणी अतिशय भव्य अशा या मार्केटसाठी त्यांच्याकडं ह्या परिसरात पाहिजे तेवढी जागा उपलब्ध आहे आणि त्यांची स्वतःची जागा असल्यामुळे कोणाकडे विकत घेण्याची किंवा इतर कुठलीही सरकारी काही अशी कुठलीही या जागेवर अडचण नसल्यामुळे मला तर वाटतं की ते भविष्यात सुद्धा आज जरी आपण हे चालू करून दिलंय परंतु भविष्यात या ठिकाणी या जागेवर मार्केटसाठी सर्व सोयी आणि सुविधा ते नक्कीच उपलब्ध करून देतील। म्हणजे मार्केटमध्ये येणारे जे शेतकरी असतील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते शेतकऱ्यांना जे लागणारे छोटे मोठे जे हॉटेल्स असतील ते हॉटेल्ससुद्धा त्यांची व्यवस्था ते करतील असं मला वाटतंय। शेतकऱ्यांसोबत येणारे जे बैल असतील त्या बैलांसाठी आता तर सध्या सगळे ट्रॅक्टर असतात तरीसुद्धा काही छोटे छोटे व्यापारी शेतकरी हे सुद्धा आपल्या बैलगाडीने सुद्धा ते त्यांचा माल आणू शकतात, म्हणून त्यांच्यासोबत आलेले जे बैल असतील तर बैलांसाठी जे पाणी लागणार पिण्याचं पाणी त्या बैलांसाठी एखादी कुठंतरी एका साईडला सोयीच्या अशा ठिकाणी जर त्यांना पाण्याची एक हाळसुद्धा एक तुमच्या नियोजनात असावी असं मला एक माझी सूचना असेल। प्रेम करणारे पंचक्रोशीतील सर्व व्यापारी शेतकरी सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर शेतकरी बांधव सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन आमचा हा कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्वांचे आभार मानतो आणि माननीय अण्णासाहेब ताईसाहेब यांनी ज्या काही सूचना मांडल्या त्या सर्व आम्ही अंमलात आणणार आहोत। आज हा छोटेखानी उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। बाकी सुविधांच्या संदर्भामध्ये संपूर्ण सुविधा शेतकऱ्यांना शेतकरी निवास मुक्कामी आले त्यांच्यासाठी ती व्यवस्था राहणार आहे। नंतर कमीत कमी अगदी स्वल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था त्याची होईल या हिशोबाने आमचा प्रयत्न राहील। पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। ताईंनी सांगितलं जे बैलगाडीवाले येतील त्यांच्या बैलांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी त्या हिशोबाने आम्ही ती सूचना लक्षात घेऊन एक आहार बांधून ती व्यवस्थाही आम्ही पूर्ण करणार। व्यापाऱ्यांचे व्यापारी गाळे आम्ही बांधणार आहोत। सर्व सोयीने उपलब्ध राहील आणि जास्तीत जास्त करून आमचा असा प्रयत्न असेल की ह्या प्रिमायसेसमध्ये ज्या ज्या व्यापाऱ्यांना इथंच काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठीही शेड गोडाऊनची व्यवस्था आम्ही इथं करून देणार आहोत। ज्यांना ते इथं इच्छुक असतील त्यांच्यासाठी ती सर्व व्यवस्था आम्ही करून देणार आहोत। आणि थोड्या हळू टप्प्याने का होईना लवकरात लवकर आमचा प्रयत्न असेल की इथं काही व्यापाऱ्यांचा माल पडून राहणार असेल काही शेतकऱ्यांचा असेल त्यांना माल ठेवायचा असेल त्या दृष्टिकोनातून वेअरहाऊस म्हणा कोल्ड स्टोरेज म्हणा या अशा पद्धतीच्या सर्व सुविधा आम्ही इथं उपलब्ध करून देणार आहोत। आणि
पेमेंटच्या बाबतीत ज्या दिवशी शेतकऱ्याचा माल येईल त्याच दिवशी त्याला पेमेंट कॅश स्वरूपात मिळेल हा 99 नाही पण 100 ने 101% आमचा प्रयत्न असेल. प्रत्येक आमचा व्यापारी बांधव शेतकऱ्याला पूर्णपणे त्याच दिवशी पेमेंट करेल अशी सर्व आमच्या व्यापारी बांधवांच्या वतीने सुद्धा मी ग्वाही देतो. आणि या प्रिमायसेसमध्ये गावापासून थोडंसं अंतरावरती असल्यामुळे कोणाला नाश्ता पाण्याची व्यवस्था म्हणजे या ज्या सोयी जेवणाची व्यवस्था या सर्व आम्ही आमच्या डोळ्यापुढे आहेत. त्यांची आम्ही ती निश्चितपणे व्यवस्था करणार आहोत. काय आणि पेमेंटसुद्धा लवकरात म्हणजे ज्याच्या त्या दिवशी लवकरात